नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज मी खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलणार आहे। खास करून त्या लोकांसाठी ज्यांना दूध उत्पादन क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, गायी पाळायच्या आहेत, म्हशी पाळायच्या आहेत, बरोबर। तर आपल्या देशी गायी कत्तलखान्यामध्ये जाण्यामागचे हे सगळ्यात मोठे कारण आहे हे डेअरी फार्म, दूध उत्पादन वाले। त्यांनी सरासर एचएफ गायी घेऊन टाकले आहेत बाहेरच्या गायी, कारण दूध जास्त देत आहेत। आणि 4 पैशांसाठी तुम्ही थर्ड क्लास क्वालिटीचं दूध विकत आहात। लोकांना पण समजत नाहीये हे देशी गायीच्या दुधामध्ये, तुपामध्ये, क्षणामध्ये, मूत्रामध्ये एवढी ताकद आहे ना, ते तुमच्या एचएफ गायीच्या दुधामध्ये नाही आहे, समजलं ना। आणि तुम्ही देशी गायी विकून, स्वदेशी गायी विकून बाहेरच्या गायी मागवत आहात। अरे देशी गायी आपल्या किती स्वच्छ आणि निर्मळ राहतात तुम्हाला माहितीये का? आणि त्यांचं जर चांगल्या पद्धतीने संगोपन केलं ना, त्याही दुधाला ऐकत नाहीत। आणि तुम्ही नुसतं दूध काय करतायत, तर थोडंसं पुढे जा ना त्याच्या। अनेक शेतकरी बघत आहे मी, अनेक उद्योगी फक्त दुधापुरतेच मर्यादित नाही राहिले, तर त्याच्यापासून ते बाय प्रोडक्ट तयार करत आहेत। दही, ताक, लस्सी, तूप। देशी गायीच्या दुधामध्ये जेवढी ताकद आहे ना, ती एचएफ गायीमध्ये नाही। आपल्या गायी वाचवा, देशी गायी वाचवा, त्या कत्तलखान्यामध्ये जात आहेत तुमच्या